नमस्कार, न्यूज मराठी 24/7च्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। रिसोड तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या शेतकरी विरोधी भूमिकेला आणि पक्षामधील स्थानिक नेतृत्वाच्या कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून तालुक्यातील किसान आघाडीचे माजी तालुका उपाध्यक्ष गजानन लक्ष्मण बाजाड यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारणेने प्रेरित होऊन विधानसभेचे सहसंपर्क प्रमुख विश्वनाथ सानप आणि उपजिल्हा प्रमुख डॉक्टर चंद्रशेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार 30 जुलैला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रिसोड येथील कार्यालयात जाहीरपणे शिवसेनेत पक्ष प्रवेश घेतलाय। यावेळी तालुका प्रमुख नारायण आरू, तालुका संघटक आनंद कुलाळ, युवा सेना उपजिल्हा प्रमुख गणेश देशमुख, युवा सेना तालुका प्रमुख गजानन सानप, केनवड सर्कल प्रमुख सुरेश बाजाड यांच्यासह इत्यादी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते। तर रिसोड तालुका समन्वयक घनश्याम मापारी यांनी गजानन बाजाड यांचा प्रवेश घडून आणलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विचाराने जनसामान्यांचे काम करून पक्ष संघटन मजबूत करण्याचे काम आगामी काळात करू असा विश्वास गजानन बाजाड यांनी पक्ष प्रवेशावेळी व्यक्त केलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। वाशिम जिल्ह्यातील ऋषीवड शहरातील अवघ्या 6 ते 11 वर्ष वयोगटातील चिमुकल्या मुलांनी पहिल्या श्रावणी सोमवाराचे औचित्य साधून शहरातील विविध भागांमधील 11 महादेवांच्या मंदिरांमध्ये कावड नेऊन महादेवाच्या दर्शनाचा लाभ घेऊन या चिमुकल्या महाकाल भक्तांनी एक नवीन पायंडा पाडला आहे। ही कावड यात्रा बघून अनेकांनी या चिमुकलेचं कौतुक केले, तर अनेकांनी या लहान मुलांमुळे आम्हाला प्रेरणा मिळाल्याचं म्हटलंय। तर रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांनी देखील या कावड यात्रेचं दर्शन घेतले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। नुकतीच चिखली तालुक्यातील भरोसा गावातील शेतकरी थट्टे दाम्पत्याने आत्महत्या केली। त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी भरोसा येथे जाऊन थट्टे कुटुंबियाची भेट घेत सांत्वन केले। त्याच अनुषंगाने आमदार रोहित पवार यांनी देखील थट्टे कुटुंबियाची भेट घेऊन सांत्वन केले। दरम्यान त्यांनी काही शालेय विद्यार्थ्यांच्या सोबत संवाद साधला। यावेळी एका शेतकरी कन्येने शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावरच मदत मिळते का असा प्रश्न करता सर्वजण स्तब्ध झाले। त्यानंतर आमदार रोहितदादा पवार यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। दादा, एक प्रश्न होता की शेतकऱ्यांचा जीव गेल्यावर तेव्हाच सरकारला जाग येते का? दुर्दैव असं आहे, शेतकऱ्यांच्या शेतात ही आळी पडते, काही कीटकनाशक पडते, तेव्हा सरकारला जाग येते। शेतकऱ्याच्या घरात तेल असते तर मीठ नसते, मीठ असते तर तेल नसते। तेलाला भाव काय 115 रुपये आणि सोयाबीनला भाव काय 3-4 हजार रुपये। शेतकऱ्याला काय पुरू राहिले? खरं म्हणतोय तू, आम्ही पण हीच भूमिका मांडतो। दादा, माझा बाप बी शेतकरी आहे। माझ्या बापाच्या घरात तेल असते तर मीठ नसते, मीठ असते तर तेल नसते। वडील आलेत काही नाही? गव्हर्नमेंट शाळेत आहे तुम्ही? प्रायव्हेट शाळा आहे। तू जे भूमिका मांडली ती खरी भूमिका आहे। तुला हे माहिती आहे का, भारतात सगळ्यात जास्त सोयाबीन केलं जातं, कापूस केला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस करून ज्याच्यात तुमच्या 4 पैसे घरात यायला लागतात, कापसाला जेव्हा 10,000 भाव मिळतो तेव्हा हे सरकार काय करतं, नाही तर कुठलंही सरकार इम्पोर्ट करायला लागतं, त्याचे भाव परत खाली पडतात आणि त्यात आपला शेतकरी झोपतो। तसंच सोयाबीनचं झालंय, कांद्याचं झालंय, सगळ्याच पिकाचं झालंय। तुम्ही जे फर्टिलायझर घेतात तुमचे वडील तुमच्या शेतासाठी, तेव्हा टॅक्स असतो। वही आणायची असते दादा, तर पप्पा जर का म्हणजे माझ्या खिशात 10 रुपये नाही तर इतकं वाईट वाटतं। नको करू, आम्ही तीच भूमिका घेतोय। तुला एक माहिती का, मी विरोधी पक्षातला आमदार आहे, पण मी जर आज निर्णय घेतला असता, नाही तर काल निर्णय घेतला असता, तर मी आज मंत्री सुद्धा झालो असतो, नाही तर पदाधिकारी झालो असतो। पण मी या सरकारबरोबर का नाही जात? हे सरकार युवांच्या विरोधात आहे, शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, मजुराच्या विरोधात आहे, महिलांच्या विरोधात आहे। मजुरी जर का करायला गेलं तर लोक त्यांच्या औरत तर खूपच राबून घेते, पण रोज बी 200-250 रुपये फक्त हातावर टेकवतात मजुराजी। आणि दुसरं तुला काय माहितीये का, सरकारला असं मत आहे की लाडक्या बहिणींना महिन्याला 1500 रुपये दिले, आम्ही त्यांचे उपकार केले, बाकी काही मदत नाही केली तरी चालतं, असं सरकारचं मत आहे। 1500 रुपयात काय होणार आहे का महिन्याला? 1500 रुपये नाही दिले चालते दादा, पण आमच्या मालांना भाव द्या। पण तू आता कितवीत आहेस? 8वी।
बरं, आता 11वी-12वी कुठून करणार? 11वी-12वी पप्पा आमचे एकच शेती तर पप्पा म्हणजे चांगलं मोठ्या कॉलेजात घ्यायचं. तुझ्या घरचा काका मामा भाऊ मोठा आहे का कोणी? हिचं तू 8वी ना, 11वी जेव्हा जायचं असेल तर बारामतीला शारदा नगर म्हणून शाळा आहे. ही ज्या पद्धतीने बोलते ना, आक्रमक भूमिका घेते, तर उद्या जाऊन ही नक्कीच मोठी, सगळेच बनतील, ही मोठी अधिकारी बनेल. आणि ती बनत असताना आमच्याही त्याच्यामध्ये एक सेवा म्हणून त्याची मदत म्हणून ही जी 11वी 12वी आणि नंतर पण तिला त्याच संस्थेमध्ये जर करायचं झालं तर सगळी जबाबदारी मी घेत आहे, असा शब्द व्हिडिओ काढलेला आहे. भाऊ, आज तुम्ही भेट दिली, काय कुटुंबाशी कसं फक्त या तुमच्या परिवाराला आज आम्ही सगळ्यांनी मिळून भेट दिली. काही दिवसांपूर्वी अख्खा महाराष्ट्र नव्हे तर अख्खा देश जेव्हा ही बातमी पुढे आली आत्महत्येची, तेव्हा पुरा देश हादरला होता. पती पत्नी मिळून आपल्या आयुष्याचा प्रवास त्यांनी एकत्रित आत्महत्या करून संपवला. आज परिवाराशी बोलत असताना अनेक अडचणी परिवाराने सांगितल्या. शेतामध्ये जे सोयाबीनचं पीक होतं, हुमणी आळीमुळे ते पीक हातामध्ये येणार नव्हतं यंदा. त्याच्याचबरोबर काही बँकेमध्ये त्यांनी लोन घेतलं होतं, ते 3,20,000च्या आसपासचं लोन झालं होतं. विहीर बांधण्यासाठी आणि इतरही गोष्टीसाठी मित्रपरिवार सावकाराकडनं काही पैसे हे उचलले होते. आणि या सगळ्या गोष्टीचं प्रेशर आणि व्यक्तिगत जमिनीचा सुद्धा पूर्वीपासूनचा वाद, या सगळ्या गोष्टींमुळे या दोघांनी जो निर्णय घेतला तो आपण सर्वांनी बघितला. अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे, पण याच्यामध्ये आपण जर खोलात गेलो तर कुठेतरी शासनाकडनं सुद्धा ज्या योजना आज केल्या जातात त्या शेतकऱ्यापर्यंत पोचत नाहीत. आणि आज शेतकऱ्याची जी अडचण आहे ती अडचण कुठेतरी समजून घेतली पाहिजे. आम्ही विरोधात असलो तरी आमच्या परीने आम्ही बँकेशी बोललो, बँकेच्या अधिकाऱ्याला मदत करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. 3,20,000चं जे कर्ज होतं त्याचा प्रिन्सिपलची अमाऊंट ही 45,000च्या आसपास होती. आणि त्यांच्या लेवलवर 45,000मध्येच 3,20,000चं जे लोन आहे ते कुठेतरी तिथं सेटल केलं जाईल. म्हणजे 2,70,000 त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचे तिथं वाचतील. कलेक्टर महोदय आणि कमिशनर मॅडमशी आमचं बोलणं झालं. आपल्याला घरकुलच्या माध्यमातून काही मदत करता येईल का आणि स्पेशल यादीमध्ये नाव घेता येईल का, तिथंसुद्धा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद हा कलेक्टर साहेब आणि कमिशनर मॅडमनी दिलेला आहे. इथे असणारे तहसीलदार हे सहकार्य करत आहेत, इथं असणारे तलाठी ग्रामसेवक हे सुद्धा सहकार्य करत आहेत. ज्या ज्या योजना सरकारकडनं मिळतील ह्या कुठंतरी इथं पूर्णपणे आणि लवकरात लवकर मिळाल्या पाहिजे अशी विनंती या सर्व प्रशासनाला केली. पण इथं जेव्हा आम्ही चर्चा करत होतो एक गोष्ट ऐकून फार आश्चर्य वाटलं आणि थोडी काही प्रमाणात चीडसुद्धा आली. 2-3 दिवसापूर्वी जेव्हा खासदार महोदय इथं आले होते, जे मंत्री आहेत त्यांच्याबरोबर काही अधिकारी आले होते अशी चर्चा आहे. अधिकाऱ्यांना कोणी ओळखत नाहीत, पण त्या अधिकाऱ्यांनी इथं असणाऱ्या कुटुंबियांना असं सांगितलं की आत्महत्या आहे असं न सांगता हा एक कुठंतरी घटना घडली, दुर्घटना घडली आणि त्याच्यात हे दोघं मृत्युमुखी पडले असं काहीतरी सांगा, मग कदाचित तुम्हाला जास्त पैसे मिळतील. म्हणजे त्याच्यात 8 लाख रुपये मिळतील असं तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. आता ही गोष्ट मला आश्चर्यचकित झालो मी की तुम्ही कुठंतरी शेतकऱ्याला खोटं बोलण्यासाठी सांगताय, परिवाराला खोटं बोलण्यासाठी सांगताय. तुमच्या क्षमता आणि ताकद असेल तर तुम्ही अतिरिक्त मदत या कुटुंबाला दिली गेली पाहिजे. जसं मार्केट समिती असेल, आदरणीय शरदचंद्र पवार राष्ट्रवादी यांच्याकडनं सुद्धा काही मदत दिली जाते, काही इथे असणारे लोक मदत करत आहेत. अशी वेगळी मदत शासनाकडनं देण्यापेक्षा कुठंतरी खोटं बोला असं ते सांगत असेल ही दुर्दैव आहे. पण आज या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय हलाखीची झालेली आहे. या शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पिकाकडे जे होणारं नुकसान आहे ते बघून त्यांनी आत्महत्या केली. पण या महाराष्ट्रामध्ये सर्व सोयाबीनचे शेतकरी आज अडचणीत आलेले आहेत. त्याच्याचबरोबर कपाशीचे शेतकरी अडचणी येत आहेत. मक्यालासुद्धा तिथं रोग आलेला असं कुठंतरी तिथं कळतं आहे. विम्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर 20% शेतकऱ्यांनी यंदा फक्त विमा घेतलेला आहे. आणि त्याच्यात
80% शेतकरी हे विमापासून वंचित राहिलेले आहेत आणि आता अवकाळी पाऊस त्याच्याचबरोबर ढगफुटी आणि काही ठिकाणी दुबार पेरणीची अडचण याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये असणारे करोडो शेतकरी आज अडचणीत येणारे, पण शासन मात्र त्या बाबतीत कुठेही लक्ष देत नाही, उदासीन आहे शेती या विषयाच्या बाबतीत। खऱ्या अर्थाने शेतकऱ्याकडे, कष्टकऱ्याकडे, ग्रामीण भागाकडे सुद्धा सरकारने लक्ष दिलं गेलं पाहिजे, पण ते आज देताना दिसत नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे। उमरखेड तालुक्यातील नागपूर ग्रामपंचायत येथे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाला नॅचरल शुगर इंडस्ट्रीचे आणि साखर संघाचे अध्यक्ष पी.बी. ठोंबरे तसेच गोदावरी समूहाचे अध्यक्ष राजश्री पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच सहकार क्षेत्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी, अध्यक्ष, सचिव आणि संचालक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन कदम यांनी। आणि सर्व गावकरी मित्रांनो, साहेब अनेक दिवसापासून या ठिकाणी सहकारातून समृद्धी या ठिकाणी तालुक्याला मिळावी, तालुका सहकार दिनानिमित्त सुजलाम सुफलाम या ठिकाणी ग्रामपंचायत व्हावा, नागपूर येथे या सामाजिक दृष्टिकोनातून आपला ही जिंकण्याचे परिषद या ठिकाणी व्हावी चित्रांगण असे अनेक दिवसापासून आमच्या मनामध्ये या ठिकाणी होतं आणि त्यानुसार आजचा जो काही दिवस आहे हा दिवस या ठिकाणी उजाडलेला आहे। तसा पाहिलं तर भीमराववाडी या तालुक्यामध्ये जी काही सहकारी संस्था आपली वसंत सहकारी साखर कारखान्याची काही संस्था होती ती आमच्या काही चुकीमुळे, कारण मी सुद्धा त्या ठिकाणी संचालक होतो, माझ्यामुळं आमच्यामुळे जी काही संस्था आहे ही संस्था या ठिकाणी बंद पडली, त्याचा आम्हाला सर्वांना या ठिकाणी खेद वाटतो। परंतु आता विविध सहकारी संस्थांचे 3 जे काही संस्था आहेत या संस्थेची सुद्धा समृद्धी या ठिकाणी व्हावी, त्याच्यामध्ये आर्थिक वृद्धिगत व्हावी या दृष्टिकोनातून शेकडो पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला सहकार परिषद या ठिकाणी उपस्थिती लावून सहकार या परिषद सहकार संपन्न परिषदेत झाली। मुद्दामून आम्ही ही त्यांनी या सहकार क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं वाखाणण्यासारखं या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी काम केलं। महाराष्ट्र पोलीस दल हे देशात आपल्या कर्तव्यनिष्ठतेसाठी प्रसिद्ध असून या पोलीस दलात अनेक धाडसी आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी आहे, ज्यांनी महाराष्ट्राच्या सुरक्षेला एक वेगळ्या उंचीवर नेलं आहे। या यादीत एक उल्लेखनीय नाव म्हणजेच मुंबई मढी घाटकोपर येथील सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश पसलवाड। सामान्य लोकांच्या सुरक्षेसाठी झटणारे, कायदा सुव्यवस्थेसाठी नाविन्यपूर्ण प्रयत्न करणारे आणि गुन्हेगारीच्या विरोधात कठोर पाऊल उचलणारे अधिकारी म्हणून चात्री गावचे भूमिपुत्र शैलेश पसलवाड यांचं नाव गाजत आहे। तर त्यांच्या धाडसी कार्याचा आढावा घेऊन केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना 29 जुलै रोजी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पोलीस दलातील राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले। हा पुरस्कार समारंभ सोहळा सी.पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत राज्यातील 106 पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना समारंभपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात आला। या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री योगेश कदम, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला तसेच पोलीस अधिकारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि गौरवण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे नेते साहेबराव कांबळे यांच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सदस्यांनी साहेबराव कांबळे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। तर साहेबराव कांबळे यांच्यामुळे पक्षामध्ये परत एक नवीन ऊर्जा निर्माण होऊन काँग्रेस पक्षाला महाराष्ट्र राज्यामध्ये चांगले दिवस येतील, त्याचबरोबर यवतमाळ जिल्हा हा काँग्रेसचा परत बालेकिल्ला होईल अशी भावना सगळ्यांनी व्यक्त केली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। भारत सरकारच्या आदिवासी कार्य मंत्रालय आणि टायफेड यांच्या सहयोगाने आदिचित्र या पारंपरिक आदिवासी चित्रकलेच्या महोत्सवाचे आयोजन मुंबईतील काळा घोडा येथे करण्यात आले आहे। या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र सरकारने आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्या हस्ते झाले। यावेळी प्रसिद्ध पिथोरा चित्रकला कलाकार आणि पद्मश्री पुरस्कार विजेते परेश राठवा यांची विशेष उपस्थिती होती। 29 जुलै ते 4 ऑगस्ट 2025 दरम्यान भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात
प्रदर्शनात महाराष्ट्राची वारली, ओडिसाची सौर आणि पट्टचित्र, मध्य प्रदेशची गोंड आणि भील तसेच गुजरातची पिथोरा चित्रशैली सादर करण्यात आली। तर आदिचित्र हे प्रदर्शन केवळ कला नव्हे तर आदिवासी समाजाची परंपरा, निसर्ग प्रेम आणि आध्यात्मिकतेचे दर्शन घडवते आणि प्रत्येक चित्रातून एक जिवंत कथा उलगडते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। सर, आज या ठिकाणी आपण जनजाती विभागातर्फे एक चित्र प्रदर्शन केलेले आहे, जे की आदिवासी समाजांनी निर्मिती केलेली आहे आणि जे की दुर्मिळ मानलं जातं की त्यांची कला ही समाजापर्यंत जनमानसांपर्यंत पोहोचली पाहिजे। काय सांगता? आदिचित्र ही जी आता प्रदर्शनी आहे जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये, ती फार सुंदर अशी प्रदर्शनी आहे। आज त्याचं उद्घाटन झालं। 4 ऑगस्टपर्यंत हा कार्यक्रम इथे प्रदर्शनी जी आहे ती राहणार आहे। मी आताच त्याची सगळी बघितली, चित्र बघितली। माझ्यासोबत पद्मश्री जे राठवाजी आहेत त्यांचे पण चित्र बघितलेत आणि ट्रायबल डिपार्टमेंट, ट्रायफेड डिपार्टमेंटनी हा जो उपक्रम केलेला आहे फारच स्तुत्य उपक्रम आहेत। इथे जे काही मंडळी आली होती, रसिक मंडळी आली होती, त्या रसिक मंडळींनी पण ह्या सगळ्या गोष्टींचं कौतुक केलं आणि जे प्रदर्शनी केले आहे त्याच्याबद्दल पण त्यांनी फार वाहवा केलेली आहे। मला वाटतं की अशा प्रकारचे प्रदर्शनी जे आहे ते नियमितपणे व्हायला पाहिजे आणि आदिवासींच्या एकूणच जे संस्कृतीचा जो एक अविभाज्य भाग आहे तो भाग मला वाटतं इथे प्रदर्शित करणं फार गरजेचं आहे आणि तो होतोय, याच्याबद्दल मला त्यांचं फार कौतुक आहे। जसं की आणि जर आदिवासी समाजामध्ये जर स्पर्धात्मक परीक्षा ठेवल्या किंवा स्पर्धा ठेवली आणि त्यांना जर उत्तर येणार बक्षीस वगैरे दिली तर त्यांना प्रोत्साहन मिळेल असं वाटतं। फार चांगला तुमचा सुझाव आहे। मला वाटतं की अशा प्रकारच्या प्रदर्शनी होतात, पण त्या शाळा स्तरावर होतात, पण शाळा स्तराच्या ऐवजी मोठ्या प्रमाणामध्ये तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर पण व्हायला पाहिजेत। आणि मला वाटतं आता जो आपला धरती आबा नावाचा जो नवीन मिशन कार्यक्रम आहे, अभियान आहे, त्याच्या अंतर्गत किंवा बिरसा मुंडांची आपण जयंतीची साजरी करतोय त्याच्या अंतर्गत मला वाटतं अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही घेऊ। नोव्हेंबर महिन्यामध्ये आमचे फार भरगच्च कार्यक्रम आपण ठेवलेले आहेत बिरसा मुंडा जयंतीच्या अनुषंगाने, तर त्यावेळेस देखील मला वाटतं अशा प्रकारच्या प्रदर्शनी, अशा प्रकारच्या काय म्हणतात त्याला स्पर्धा ज्या आहेत त्या आपल्याला घेता येतील। तो ये जो प्रदर्शनी है आदिवासी जनजाति समाज से बिलोंग करती है, तो इस चित्रकला से नई पीढ़ी तक पहुँचने के लिए आप कौन से प्रयास कर रहे हैं? जी, मेरा नाम परेश राठवा है और मैं गुजरात के छोटाउदेपुर ज़िले से एक हमारे वहाँ की जो राठवा जनजाति की कला और संस्कृति है, जो धार्मिक जिसमें आस्था जुड़ी है, उनका नाम है बाबा पिठोरा। तो बाबा पिठोरा को लेकर ये चित्र शैली हमारे वहाँ 12,000 सालों से पहले से चली आ रही है। तो ये अभी की कुछ लुप्त होने की कगार पर है, लेकिन जब से ट्राइफेड के साथ हमारे जो लोग जुड़े हैं तो इन ट्राइफेड के जरिए ऐसे आदि चित्र बहुत सारे हुए और आज इस जगह पर मतलब कि मुंबई की जो प्रसिद्ध जहांगीर आर्ट गैलरी है उसमें जो होने जा रहा है, तो ये मुंबई के लोगों के लिए, मुंबई के आर्ट लवरों के लिए ये बहुत ही एक सद्भाग्य की बात है कि यहाँ जो हमारे जो पूरे भारत भर के आदिवासियों के कला चित्र शैली मतलब कि यहाँ देखने को मिलेगी और ख़रीदने को भी मिलेगी। तो ये बहुत बड़ा प्रयास है। तो हम लोग जो ये नई पीढ़ी को सिखाने के लिए हम लोग जो मतलब कि यहाँ तक पहुँचे हैं, हम गाँव से लेकर आज बड़े मेट्रो सिटी में आए हैं, तो हम हमारे जो पीढ़ी है तो हमारी पीढ़ी को हम ये कुछ इस तरह से सिखाते हैं कि ये जो हमारी पहचान है, हमारी आदिवासियों की पहचान है, जो हज़ारों साल हमारे जो पुरखों ने संभाल कर रखी है, वो हमें और आगे बढ़ाना चाहिए। और इस चित्र प्रदर्शनी के माध्यम से आओ देखो और हमारी भी जनरेशन आए देखे और जाने पहचाने कि भी हमारी ये चित्र शैली कहाँ तक पहुँच गई है, आज देश और दुनिया में प्रसिद्ध है। या आपके जो कार्य है या शासन के कार्य है, देखिए नई पीढ़ी को जो मतलब कि जो मिलना चाहिए, मतलब हमारे जो हम लोग काम कर रहे हैं, हम लोग आगे बढ़ रहे हैं, तो वो लोग ऐसे प्रदर्शनी में आए, देखें और क्या क्या मतलब कि कौन सी कला है, कौन सी माध्यम से किया है, कौन से कलर यूज़ किए हैं, कौन से मटेरियल उसमें यूज़ किया है, तो वो यहाँ प्रदर्शनी में आके देखे, जाने। और ऐसी प्रदर्शनियाँ मैं तो सोचता हूँ कि हर गांव में मतलब कि तहसील में, ज़िले में होनी चाहिए, जिससे वहाँ के जो बच्चे जो गरीब मतलब के जो यहाँ तक नहीं पहुँचते, वो भी उस प्रदर्शनी को देखकर वो अपने आगे बढ़ा सकते हैं। जी, सरकारने आणि सरकारसोबत असलेल्या पक्षांनी नैतिकता गुंडाळून ठेवली आहे।
कोकाटे यांचा राजीनामा न घेणारे बेशरम सरकार असून फडणवीस हे महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात लाचार मुख्यमंत्री असल्याची टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी कोकाटे यांचा राजीनामा न घेण्यावरून केली। एकनाथ खडसेंना नाहक वेठीस धरणं चुकीचं असून संकट मोचक म्हणून घेणारे मंत्री त्यांना नाहक त्रास देत आहेत, हे बरोबर नसल्याचं सांगत सपकाळ यांनी महाजन यांना देखील वेठीस धरले। आज सपकाळ जालन्यात होते, यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपलं मत मांडलंय। कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेसने आजपर्यंत त्यांना दिलेल्या संधीचा अवमान केला आहे असं म्हणत काँग्रेसने प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या पक्ष सोडण्याच्या भूमिकेवरून त्यांच्यावर निशाणा साधलाय। गोरंट्याल यांनी माझ्याकडे नाराजी व्यक्त केली नाही तर चालल्या घरी सुखीरा असंही सपकाळ म्हणाले। या बातमीचा आढावा घेतलाय कमल किशोर जोगदंडे यांनी। लाडकी बहीण योजना जी आहे जी सरकारनं निवडणुकीपूर्वी आणली त्यामध्ये 4800 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला। लाडकी बहीण योजनेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जे गोंधळ आहे ते समोर येतात। पहिल्यांदा या लाडक्या बहीण योजनेला फिल्टर लावलं, त्याच्यामध्ये लाखो अर्ज बाद ठरवले। आता लाखो अर्ज जे बाद ठरवले त्यांना आधीच 6 महिने आधीच त्यांना अनुदान दिलं गेलं होतं, तर तो बोगस आकडा कसा आला, तो सँक्शन कोणी केला, हा सरकारच्या पैशाचा अपव्यय कसा झाला, याचा जो लेखाजोखा आहे हा कुठेही मांडला गेला नाही, याची रिकव्हरी कुठेही झाली नाही, तो एक गोंधळ आधीच झालेला आहे। तर एवढंच नाही तर नुकताच लाडक्या बहिणीमध्ये काही पुरुषांनी देखील लाभ घेतल्याचे प्रकरणं अनेक समोर आलेली आहेत। तर कुठे नोकरीवर असणारे लोक याच्यामध्ये लाभ घेतात आहे असे अनेक प्रकरणं समोर आलेली आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये मोठं स्कॅन्डल असण्याची आणि मोठा घोटाळा असण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे याचा वस्तुनिष्ठ चौकशी ही झालीच पाहिजे। देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस झाला आणि शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरेंनी विशेष लेख लिहून त्यांचं अभिनंदन केलं, तर हे याच्याकडे कसं बघता तुम्ही? महाराष्ट्रामध्ये सभ्य सुसंस्कृत राजकारणाची एक सुरुवात ही संयुक्त महाराष्ट्र जाहीर झाल्यापासून किंबहुना त्याच्या आधीपासून ही सुरू होती। मतांची भिन्नता असली तरी मनांची भिन्नता असू नये, विरोधी असला तरी राजकीय विरोध हा वैचारिक पातळीवरचा असावा, व्यक्तिगत पातळीचा तो विरोध नसावा, अशा प्रकारची महाराष्ट्राची संस्कृती आहे। किंबहुना भारतामध्ये नेहरूंच्या काळामध्ये तशाच प्रकारची संस्कृती जोपासल्या जात होती। अटल बिहारी वाजपेयी आजारी असताना राजीव गांधींनी देखील त्यांची व्यक्तिगत काळजी घेऊन असताना आरोग्याची चौकशी करण्याचे उदाहरण आपल्या देशामध्ये आहे। मात्र अलीकडच्या काळात शेलक्या भाषेचा वापर करणे, अत्यंत खालच्या पातळीवर टीका टिप्पणी करणे, यामुळे एक सभ्य सुसंस्कृत समाजाचं स्वप्न जे आहे हे कुठेतरी भंगतंय का, अशा प्रकारचं एक चित्र आहे। आणि या चित्रावर जर वाढदिवसासारख्या एखाद्या औचित्यावर जर शुभेच्छा विरोधी पक्षाकडून जर दिल्या जात असतील तर ती सभ्यता पुन्हा वापस आणण्याचा प्रयत्न आहे असं मला वाटतं। ऑपरेशन लोटस पुन्हा सुरू करण्यात आलेले आहे का, आणि काँग्रेसचा आणखी एक नेता पुन्हा भाजपमध्ये जाणार अशा पण चर्चा आहे। एकदा हे ऑपरेशन जे लोटस आहे किंवा ऑपरेशन फोकस आहे किंवा 50 खोके एकदम ओके जे आहेत, या सगळ्यांच्या मागे भ्रष्टाचार आहे आणि जात असणारा माणूस जो आहे तो स्वतःचे काही अडचणी ज्या आहेत त्या सोडवण्याकरता जात आहे, हे सर्वसाधारण सत्य हे समाजापुढे आपल्या सगळ्यांपुढे हे आलेलं आहे। तर जात असणारा माणूस का जातो याकरता पक्ष अध्यक्ष म्हणून मला जरूर त्याची जबाबदारी उत्तर त्याचं देणं हे माझ्या कर्तव्याचा भाग आहे। मात्र ते जाणारे का जात आहेत हे सर्वस्कृत आहे। यांनी आतापर्यंत तुमच्या पक्षाचा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला नाही, तुम्ही त्यांची काही समज घालण्याचा प्रयत्न करणार? दस्तूरखुद खासदार साहेबांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी पक्ष पातळीवर पक्षाचे प्रतिनिधी म्हणून गेले होते, त्यांची तिथे भेट झालेली होती। सर्वांचा एकच आरोप आहे की गेल्यानंतर काँग्रेसला कोणताही चेहरा उरलेला नाही। काळ जो आहे हा काळ खाली राहत नसतो। गाडी चालत असताना ती गाडी थाकत असते किंवा दुसरे जे प्रभाव असतात त्यांचा समज असतो की हा गाडी चालवला जातोय, मात्र हा तसा नसतो। तर ती तशी मोटर जी चालत असते ती चालवणाऱ्या शक्ती वेगळी असते। बैलगाडी खाली मोटर नाही, मी वाहन म्हटलं तुम्हाला, मी काही बैलगाडी म्हटलं नाही माझ्या तोंडात। गंभीर आरोप त्यांच्या घरावर नजर ठेवते, त्याच्यावर पूर्णपणे देखरेख केला जातो। संकटमोचक म्हणून मिरवणारे एक
मंत्री आहेत ते अत्यंत खालच्या पातळीवर कशा पद्धतीने त्यांना त्रास देत आहेत हे सर्वस्तुत आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचं जे म्हणणं आहे त्याची शहानिशा करावी, त्याचा पोलिसांनी तपास करावा आणि नाक वेठीस धरल्या जर जात असेल तर हे चुकीचं आहे. तर लोकसभेमध्ये ऑपरेशन सिंधूवर नेते सोडून चालले, भरपूर आता गळती लागलेली काँग्रेसला आणि त्या प्रत्येकाचं एकच म्हणणं आलंय की हायकमांड आमच्याकडे लक्ष देत नाहीये, आमचं त्यांच्याकडून कोणी सुनावणी करत नाहीये. एकीकडे भाजपचा जसा दबाव आहे तुम्ही म्हणताय की त्यांना ब्लॅकमेल ईडिंग काय काय असेल त्याच्यावर कायतरी कारवाई करण्यासाठी त्यांचे वरिष्ठ त्याच्याकडे बघत नाहीये. हा द्राक्ष आंबट या प्रवर्गातील आरोप आहे. पक्ष हा सगळ्यांशी चर्चा करण्याकरता तयार आहे. 24 तास उपलब्ध पक्षाची निरीक्षकाची पद्धती एक सिस्टीम लावलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाचं हिअरिंग आहे, प्रत्येकाच्या शंका ज्या असतील त्याचं समाधान केलं जाईल आणि सगळ्यांनी सोबत आपण राहून चालावं हे पक्षाचं धोरण आहे. त्यामुळे हिअरिंग नाही, ऐकलं जात नाही असं नाही. कारवाई करायला आम्ही तयार आहोत. नवीन नवीन इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आता नवीन तालुका अध्यक्ष होत आहेत, नवीन पक्ष बांधणीची प्रक्रिया सुरू झाली, लवकरच नवीन कार्यकारिणी पण जाहीर होणार आहे. त्यामुळे पक्ष बांधणीची कारवाई जी आहे ती सुरू आहे. ज्यांना थांबायचंच नाही तर ते खोटे नाटे आरोप करून पक्षातून जात आहेत. त्यामुळे त्यांना खूप गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या जागी नव्या दमाची टीम जोडणं ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. लोकसभेमध्ये ऑपरेशन सिंधूवर त्यांना समज दिल्याची माहिती समोर येते, त्यांना दिलासा मिळणार अशा पद्धतीची सुद्धा माहिती मिळते. या महाराष्ट्रामध्ये नैतिकता ही मंत्रिमंडळाने आणि सरकारच्या सगळ्या आघाडी पक्षांनी गुंडाळून ठेवलेली आहे. स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्या मंत्रिमंडळामधले पहिले रेल्वे मंत्री लाल बहादूर शास्त्री यांनी रेल्वेचा अपघात झाल्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून रेल्वे मंत्रिपदाचा राजीनामा हा दिला होता आणि तेव्हापासून जबाबदारी आपल्या विभागाची स्वीकारून किंवा आपल्यामधल्या काही असणाऱ्या चुका ज्या असतील अनावधानाने घडलेल्या किंवा जाणून बुजून घडलेल्या त्यातून राजीनामा देण्याची एक पद्धत स्वातंत्र्याच्या काळापासून ही सुरू होती. त्यामुळे जर कोणी चुकलं असेल, कोणी हुकलं असेल तर त्याने राजीनामा दिला पाहिजे. ही भारताची राजनैतिक एक संस्कृती आहे. आता या संस्कृतीला या सरकारमध्ये हे गुंडाळून ठेवलेलं आहे. जो धनंजय मुंडे यांचा पण जो झालेला राजीनामा आहे हा राजीनामा मागण्याचं कारण काय होतं की तपासावर त्यांचा दबाव पडू नये, तपासावर त्यांनी इन्फ्लुएन्स करू नये करिता त्यांचा राजीनामा मागितला जात होता. मात्र त्यांनी राजीनामा कधी दिला तर जेव्हा चार्जशीट दाखल झाली आणि चार्जशीट मधला विकृत जो अत्याचार आहे तो समोर आला, त्याचे फोटो लीक झाले आणि त्यावेळेस कुठेतरी देवेंद्र फडणवीसांना वाटलं की आता आपल्या मंत्रालयात कार्यकर्ते घुसतील, तेव्हा त्यांनी नाईलाजाने धनंजय मुंडेंचा राजीनामा हा घेतला. आता पत्ते घेताना एका दुरी तिररी लावताना आता थेट पाहिलं जातं, थेट विधानसभेमध्ये बघितलं जातं तर रमेश विधानसभेत खेळणारा, ढेकळांचा सर्वे करायचा का म्हणणारा, भिकाऱ्यांची शेतकऱ्यांशी तुलना करणाऱ्या आणि शेतकरी हा कर्ज काढून पोरींचे लग्न लावतो एवढी प्रदीर्घ शृंखला असणाऱ्या खोकाटेचा राजीनामा जर हे सरकार घेत नसेल तर हे बेशरम आहे. आणि दुसऱ्या बाजूला या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लाचार मुख्यमंत्री आहेत. एवढं मोठं बहुमत असतानाही जर त्यांच्या एखाद्या मंत्र्यावर त्यांना जर कारवाई करता येत नसेल तर हा महाराष्ट्राच्या स्वतंत्र महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात लाचार मुख्यमंत्री आहे. सरकारची काय पृथ्वीराज चव्हाण नाराज आहेत अशा बातम्या आहेत, त्यांच्याबद्दल काय अफवा आहेत. त्यांच्याशी सातत्याने बैठका त्यांच्यासोबत सुरू आहे आणि पक्षाची मोठी जबाबदारी ते स्वीकारत आहेत. मतदार यादीमध्ये झालेल्या धांदलच्या अनुषंगाने एक समिती गठीत झालेली आहे आणि ते त्याचे प्रमुख आहेत. अत्यंत चांगल्या पद्धतीने पक्षामध्ये त्यांचं योगदान लाभत आहे. काँग्रेस वाढताना काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली, तिकीट देऊन आम्हाला वाऱ्यावर सोडलं विधानसभेमध्ये अशा प्रकारची खंत देखील व्यक्त केली. त्याचबरोबर जालन्याचे काँग्रेसचे खासदार आहेत त्यांच्यावर पण त्यांनी नाराजी व्यक्त केली. वाऱ्यावर वरात काढणं किंवा वाऱ्याला लाथा मारणं हे चुकीचं असतं किंबहुना जाताना कुठेतरी एक आरोप करावे लागतात, त्यातला हा असणारा एक भाग आहे. काँग्रेस जेव्हा तिकीट देतं तेव्हा भारतातला सगळ्यात जुना पक्ष हा तिकीट देत असताना अनेक कार्यकर्त्यांची हयात चालली जाते, मात्र त्यांना पंजा मिळत नाही. वारंवार पंजा मिळालेल्या माणसांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे कुठेतरी हा पक्षाने केलेल्या उपकाराचा आणि दिलेल्या संधीचा हा अपमान आहे. प्रदेश उपाध्यक्षाचा राजीनामा दिलाय का ते?
अद्यापपर्यंत त्यांचा राजीनामा हा पक्ष पातळीवर पोहोचलेला नाही. हे काँग्रेसने भाजपमध्ये जात असताना तुमच्याशी काही त्यांचा संपर्क झाला होता का, चर्चा झाली होती का, त्यांनी काही नाराजी व्यक्त केली? त्यांनी मी प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून जो 4 महिन्याच्या काळात माझी त्यांच्याशी वारंवार भेट झाली. त्यानंतर मी शेजारच्या जिल्ह्यातील आहे, त्यांच्याशी असणारे संबंधही जुने आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर बोलत असताना त्यांनी कधीही कुठेही पक्षाच्या घटनेबद्दल, पक्षाच्या नेत्याबद्दल किंवा झालेल्या प्रसंगाच्या अनुषंगानं कुठेही नाराजी ही व्यक्त केलेली नव्हती. त्यांची चौकशी होईल असं पण चर्चा सुरू त्या दाखवण्यात गेल्या असं वाटतंय. हे त्यांना विचारण्याचा अधिक संयुक्ती योग्य राहील. मात्र अशा प्रकारे कैलास गोरंट्याल यांच्या संदर्भात तुमच्याकडे वरिष्ठांकडे काही तक्रारी आल्या होत्या आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई होईल या भीतीने त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असं म्हणता येईल. पक्ष ते सोडत आहेत. पक्षाने वारंवार त्यांना संधी दिलेली आहे. ते जाण्याच्या अनुषंगानं त्यांनी काही अडीअडचणी असतील तर त्या सोडवण्याच्या अनुषंगानं दस्तूरखुद्द खासदार महोदयांनीच त्यांची जाऊन भेट घेतलेली होती. इतपर त्यांनी त्यांचा निर्णय घेत असल्याचे समजते. त्यामुळे त्यांना चालल्या घरी सुखी राहा याच्याशिवाय मला यावर काही टिप्पणी करायची अशी पण माहिती समोर येते की विधानसभा निवडणुकीत काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांची कामं केली नाही म्हणून त्यांचा पराभव झाला आणि कल्याण काळे यांच्या वेळेस सुद्धा कैलास गोरंट्याल काम केलं नाही म्हणून असा पण आरोप झालेला होता. यातून ते पक्षातून बाहेर पडताय का? हा काही पक्ष अंतर्गत पक्षाच्या अनुषंगानं कुठेही आरोप करून जात असताना त्यांना जाण्याकरता, दुसऱ्या पक्षात जाण्याकरता त्यांचा निर्णय, त्यांनी तो निर्णय त्यांच्या स्वखुशीने घ्यावा. यामध्ये पक्षाला पार्टी करण्याचं कुठलंही कारण नाही, नाक ओढण्याची आवश्यकता नाही. परभणीमध्ये सुरेश वरपुडकर असतील, जालन्याचे कैलास गोरंट्याल असतील, सगळे भाजपमध्ये जात आहेत. गळती लागली असं वाटतंय का तुम्हाला? काँग्रेस ही मजबूत या देशातला सर्वात जुना पक्ष आहे आणि ज्या काही विरोधी पक्ष म्हणून जी भूमिका आहे ती काँग्रेस पक्ष आज या ठिकाणी करत आहेत. नेते हे जरूर मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक नेते जात आहेत. कोणी ईडीच्या भीतीमुळे जात आहेत, अजून कोणी काही दुसऱ्या भीतीमुळे जात आहेत किंवा लालचेतून जात आहेत. तेव्हा भय आणि लालच हा एकंदरीत असणारा भाजपचा खेळ आहे आणि भारतीय जनता पक्षाला दुसऱ्या पक्षाचे नेते त्यांच्या पक्षात घेताना लाज वाटली पाहिजे आणि ही त्यांनी आता लाजही त्यांची जी आहे ही गुंडाळून ठेवली आहे. विधान भवनाचा त्यांनी विधानसभेला क्लब केलाय तर विधानसभेचा परिसर हा WWFची आता आखाडा केलाय आणि महाराष्ट्रभर त्यांनी आता कुठेही तत्व किंवा प्रणाली बाजूला ठेवून सरसकट काँग्रेसला फोडा अशा स्वरूपाची जी भूमिका घेतलेली आहे ही त्यांचा पक्ष पोकळ आहे. त्यांना नरेंद्र मोदींचा फार ठिकठिकाणी ते गवगाव करत असतात, मात्र त्यांच्याजवळ कोणताही करिश्मा राहिलेला नाही. त्यांना दुसऱ्या पक्षातले नेते आयात केल्याशिवाय स्वतःचा पक्ष टिकणार नाही. ही त्यांच्या पक्षाला लागलेली दुसऱ्या बाजूला ही गरगर आहे असं म्हटल्यासही आगामी काळाच्या संदर्भाच्या अनुषंगाने चुकीचं ठरणार नाही. सातत्याने काँग्रेस पक्षातून जात असणारे जे लोक आहेत ती का जात आहेत हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्यांना ब्लॅकमेल केला जात आहे. महाराष्ट्रभराचा संदर्भ घेतला तर त्यांना ब्लॅकमेल केला जात आहे किंवा स्वतःचं चांगलं करण्याच्या अनुषंगाने ते कुठेतरी जात आहे. ते एकंदरीत हे देशाचं एक चित्र आहे. त्यामुळे जो माणूस वारंवार आमच्या पक्षाकडून उभा राहिला हा जात असताना आमची निवड चुकली होती का काही वर्षांपूर्वी हाच एक प्रश्न निर्माण होतो. कारण आता हा संघर्षाचा काळ आहे आणि या संघर्षाच्या काळात लाभार्थी म्हणून वावरलेले आणि लाभार्थी म्हणून चांगलं करून गेलेली माणसं आज जर पक्षाच्या विचारधारेसोबत सोबत जर राहत नसतील तर आमची निवड कुठेतरी याच्या पहिल्याच्या काळात चुकली होती. हे आता हा एक पहिला अंक भाजपने जो सुरू केला आहे हा अंक झाल्यानंतर दुसऱ्या अंकाचा पडदा उघडल्यानंतर मराठवाड्यामध्ये आपल्याला बरेच धक्कादायक आणि बदलता फिरता रंगमंच जो आहे तो झालेला आढळून येतो. सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करून शेतीची अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी धोरणात्मक शासन निर्णय जारी करा, अन्यथा राज्यस्तरीय सत्याग्रह करणार अशी मागणीचे निवेदन बिगर 7/12 संघटनेचे संस्थापक आणि अध्यक्ष भाई जगदीश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली भोकरदन तालुक्यातील कास्तकारांच्या वतीने भोकरदन उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत राज्यपालांना देण्यात आले. दरम्यान राज्यातील ग्रामीण भागात दलित, आदिवासी, भूमिहीन, ओबीसी
गरीब मराठा समाजाच्या भूमिहीन लोकांनी महसूल आणि वनभूमीवर शेती प्रयोजनासाठी कब्जा केलेला आहे। या लोकांच्या न्याय हक्कासाठी संविधानात्मक मार्गाने बिगर 7/12 शेतकरी संघटना भूमिहीनांना जमिनी तर बेघरांना घरे देण्याबाबत धोरणात्मक मार्गाने शासनाकडे युद्ध पातळीवर पाठपुरावा करत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार आहे, म्हणून त्यांच्या विद्यमान मंत्रिमंडळाने सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करून शेतीची अतिक्रमणे नियमानुसार करण्यासाठी धोरणात्मक शासन निर्णय जारी करावा, यासाठी राज्य सरकारला निर्देशित करावे, अन्यथा बिगर 7/12 शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय सत्याग्रह करण्यात येईल असा इशारा शेवटी निवेदनात नमूद केला आहे। यावेळी बिगर 7/12 संघटनेचे पदाधिकारी, कास्तकार, महिला, पुरुष यांचा मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या बातमीचा आढावा घेतलाय कमल किशोर जोगदंडे यांनी। आज दिनांक 30 जुलै रोजी बिगर 7/12 शेतकरी संघटनेच्या वतीनं महामहिम राज्यपाल महोदय यांना संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करून ग्रामीण भागामध्ये दलित आदिवासींच्या ताब्यात असलेल्या ज्या शेतीच्या अतिक्रमण जमिनी आहेत, सदर जमिनी नियमानुकूल करण्यासाठी एक धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय निर्गमित करण्याचे निर्देश देण्यात यावे, या सरकारला अशा पद्धतीचं निवेदन आम्ही सादर केलेलं आहे। जर या निवेदनाची दखल तात्काळ घेतल्या गेली नाही तर महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानापासून तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथील वर्षा बंगल्यापर्यंत आम्ही भूमिहीन दलित आदिवासींचा पैदल लॉंग मार्च काढू, अशा पद्धतीचा इथे इशारा देण्यात आलेला आहे। तर आजचं हे जे निवेदन आहे, हे निवेदन राज्यपाल महोदय यांच्याकडे सादर करण्यासाठी आम्ही प्रशासकीय यंत्रणेमार्फत सादर केलेला आहे। मी भाई जगदीश कुमार इंगळे, संस्थापक अध्यक्ष बिगर 7/12 शेतकरी संघटना। यामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार असताना त्या सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान सरकारचे मुख्यमंत्री सुद्धा देवेंद्र फडणवीस आहेत। त्यांच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये त्यांनी सर्वांसाठी घरे 2022चं धोरण घोषित केलं। त्या धोरणामुळे ग्रामीण भागामध्ये जे लोक निवासी अतिक्रमण करून राहत होते, अशा लोकांचे निवासी अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी एक धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय निर्गमित झाला। त्याच धर्तीवर पुन्हा योगायोगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाले। तर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विद्यमान सरकारने सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करून शेतीच्या ज्या जमिनी आहेत, अतिक्रमण जमिनी, त्या नियमानुकूल करण्यासाठी धोरणात्मक पद्धतीचा एक निर्णय घेतला पाहिजे, यासाठी आज आम्ही इथं राज्यपालांना निवेदन पाठवलेलं आहे। यावर्षी ऊसाचे क्षेत्रफळ कमी होऊन बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन हळदीकडे कल दिला। मे महिन्यात यावर्षी सर्वात जास्त पाऊस झाल्यामुळे हुमणी अळीने जमिनीत अंडी घातली आणि त्याचा परिणाम खरीपांच्या पिकावर झाला। त्यामुळे हुमणी अळीचा प्रादुर्भाव सोयाबीन आणि हळद पिकावर जास्त प्रमाणात दिसून येतो। त्यामुळे उमरखेड तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांनी हुमणीच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना करून तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्याला हुमणी या रोगाविषयी जनजागृती करून त्यांच्यावरील औषधाविषयी शेतकऱ्यांना माहिती करून द्यावी, अशी विनंती यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात आली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सत्यजित कदम यांनी। नागपूर शहर अपघात मुक्त करण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प नवनिर्माण बहुउद्देशीय संस्थाने हाती घेतला आहे। गेल्या 11 वर्षापासून ही संस्था ट्रॅफिक पोलिसांना मानसिक आणि नैतिक प्रशिक्षण देत असून आता 150 ट्रॅफिक पोलिसांसाठी विशेष मीटिंग आणि प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्याची मागणी करण्यात आली। अचानक होणाऱ्या अपघातामुळे अनेक कुटुंबाची घडी विस्कटते। हे थांबवण्यासाठी NNBS NGO आपले योगदान देत आहेत। तर संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत मोखारे यांनी प्रशासन आणि नागरिकांनी यात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पंकज जोशी यांनी। मित्रांनो, संपूर्ण नागपूर शहर रोड ॲक्सिडेंटच्या समस्येपासून त्रस्त आहे आणि फक्त सरकारी प्रशासन आणि ट्रॅफिक विभाग, अतिशय मोठी लोकसंख्या असल्यामुळे संपूर्ण भारत देशात आणि नागपूर शहरात या समस्येला दूर करण्याकरता अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत। नागपूरची नवनिर्माण बहुउद्देशीय संस्था, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवी गाडगे पाटील, संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांतजी मोखारे आणि उपाध्यक्ष सतीश भैया चतुर्वेदी यांच्या नेतृत्वात
या विषयावरती गांभीर्याने काम करत आहे। आज आम्ही आदरणीय पोलीस उपायुक्त साहेब लोहित मतानी साहेब यांना एक निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। त्याचा विषय होता नागपूर शहराला अपघातमुक्त शहर बनवण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत आमच्या NGOच्या मदतीने काम करण्याची इच्छा बाळगतो आणि त्या विषयावरती आम्हाला 11 वर्ष म्हणजे नवनिर्माण बौद्धेश संस्थेला 11 वर्ष नागपूर शहराच्या ट्रॅफिक पोलिसांसोबत त्यांना तणावमुक्त आणि आनंदी राहून जीवन जगण्यासाठी व ड्युटी करण्यासाठी प्रशिक्षण देण्याची संधी मिळाली। या 11 वर्षामध्ये रोड ॲक्सिडेंटची समस्या कशी समाप्त होऊ शकते या विषयावरती आम्ही अध्ययन आणि रिसर्च केलं। त्या माध्यमातून आम्ही काही उपाय शोधले। ते उपाय आज आम्ही साहेबांसोबत चर्चा करण्याकरता या ठिकाणी आलो होतो। अनेक परिवार या रोड ॲक्सिडेंटच्या समस्येमुळे बर्बाद झालेले आहे आणि भविष्यात जर रोड ॲक्सिडेंट अजून झाले तर त्या पद्धतीची ती घटना होतच राहणार आहे। या गोष्टीला या त्रासाला आम्ही जवळून बघितलेला आहे। ज्या परिवारामध्ये मृत्यू झाले, लोक जखमी झाले, त्या परिवाराला आम्ही भेट दिली आणि जी त्यांची दयनीय अवस्था, एखादा कमवणारा व्यक्ती कसा गेल्यानंतर परिवाराची काय चिंता असते, काय प्रॉब्लेम असतात ते आम्ही जवळून बघितलेले आहे। ही फार भयंकर समस्या असल्यामुळे तो परिवार पूर्णपणे विस्कळीत होतो आणि असे अनेक परिवार भविष्यातही असे होऊ नये याकरता ही तबाही रोखण्याकरता आम्ही प्रामाणिकपणे काम करतो आहे। कारण आमची तळमळ हीच आहे की बा सर तुम्ही काम करता, तुमची पूर्ण टीम काम करते, त्यासोबत देवानी आम्हाला जी एक प्रेरणा दिली आणि आमच्या रिसर्चच्या माध्यमातून आम्ही जी मेहनत केलेली आहे आणि दुसऱ्या देशामध्ये कशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे त्या विषयावरती जे आम्ही रिसर्च केलेलं आहे हे सगळं नागपूर शहरात लागू झालं पाहिजे। आणि आमची अशी इच्छा आहे की नवनिर्माण बौद्धेश संस्थेला कमीत कमी 150 ट्रॅफिक पोलिसांना जे CP ऑफिसमध्ये एक ट्रेनिंगचं सेंटर आहे त्या ठिकाणी ट्रॅफिक पोलिसांना ते उपाय सांगण्यासाठी व कशा पद्धतीने ही समस्या समाप्त होऊ शकते हे सांगण्यासाठी आम्हाला त्यांच्यासोबत मीटिंग आणि प्रशिक्षणाची एक संधी आदरणीय मतानी साहेब आणि CP साहेबांच्या माध्यमातून मिळाली पाहिजे, ही आमची फार तळमळ आहे। अजून एक महत्त्वाची गोष्ट मी सांगतो की संपूर्ण देशाची म्हणजे संपूर्ण भारत देशाची सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की एका वर्षामध्ये 10 लाख करोड रुपयाची संपत्ती म्हणजे निजी आणि सरकारी, आपलं जे आपल्या गाडीचं नुकसान होतं ते निजी झालं, पण सरकारचंही जे नुकसान होते रोड ॲक्सिडेंटमध्ये संपूर्ण भारत देशामध्ये ते 10 लाख करोड रुपयाचं असते। मित्रांनो, आपल्या देशाचं बजेट हे 50 लाख करोडचं आणि एका वर्षामध्ये रोड ॲक्सिडेंटमध्ये नुकसान होणार आहे 10 लाख करोडचं। तर हे सगळं थांबलं पाहिजे कुठेतरी। याकरता आम्ही आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींना एक पत्र पाठवलं आहे आणि त्यामध्ये 13 लाख करोड रुपये जर गव्हर्नमेंटनी फक्त एकदा खर्च केले 5 ते 6 वर्षात किंवा 10 वर्षात आणि जे उपाय आम्ही शोधले ते संपूर्ण भारत देशात जर लागू केले तर ही समस्या दूर होऊ शकते आणि प्रत्येकला काळजी आणि संपूर्ण देश सरकारला आणि प्रशासनाला सहकार्य करेल याबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे। धन्यवाद। अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार।